तर या ठिकाणी मी तळेगावजवळ आलो होतो आणि इथे ही प्लॉटिंग आहे आणि इथे विहीर खंदायचं काम चालू आहे. बघून घ्या तुम्ही, हे एवढं मोठं JCB आणि आता ते विहीर खणण्यासाठी यूज करता आहे. तर ही प्लॉटिंग आहे, 10 गुंठे 20 गुंठ्यामध्ये प्लॉट्स आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपण निघालो आहे त्र्यंबकेश्वरला आणि तिकडून येतानाच काही थोडेसे जमीन वगैरे बघूया. तर ठीक आहे, आपण आता आलेलो आहोत पिंपळगाव बौलामध्ये आणि आता पिंपळगाव बौलाचा जो ब्रिज आहे तो क्रॉस केला आहे आणि आता इथून पुढे स्ट्रेट हायवे हा त्र्यंबकेश्वरसाठी. तर आज वेदर पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता आणि खूपच भारी इकडे वेदर असतं आणि पावसाळ्यात तर नक्कीच भेट दिली पाहिजे. आणि आतासुद्धा थोडाफार पाऊस पडलेला आहे, म्हणून आता माझा मूड झाला आहे तो आपण जाऊया त्र्यंबकेश्वरला. तर तुम्ही पुढे प्रवासाचा आनंद घ्या. तर आपण आता त्र्यंबकेश्वरजवळ पोचलेलोच आहोत. लगभग इथून 7-8 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. त्या अगोदर एक आपण चहा होऊन जाऊ देऊया आणि त्यानंतर एक टाईम लॅप्स काढतो, तो पण बघा. तर आपण आता त्र्यंबकमध्ये आणि हे त्र्यंबकेश्वर मंदिरचे महाद्वार आहे, उत्तर महाद्वार. शकता मंदिर तुम्ही. नेमका सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मंदिरात खूपच गर्दी होती आणि मंदिरात दर्शन घेणे अशक्य होते. तर त्यामुळे आम्ही कुशावर्त तलावाजवळच ही महादेवाची पिंड आहे, इथे मस्त दर्शन घेतले, पाया पडल्या, कुशावर्त तलावात पाय धुतले आणि तिथून परतीस निघालो. इकडे ते दोघं पाहिले का? आणि मग आम्ही परतीच निघालो आणि तो प्लॉटचा ब्लॉग खूप मोठा झाला, त्यामुळे तो आता मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये प्लॉटिंगचे व्हिडिओ दाखवेल. तर चला, बाय बाय, धन्यवाद, थँक्स फॉर वॉचिंग.